तर मित्रो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्लोबल बॉय शौकीन. तर मित्रो, आजचा प्लॅन जर पाहिला तर आज मी चाललो आहे गणपतीपुळ्याला. तर आज गणपतीपुळ्यासाठी मी चाललो आहे. तर आम्ही घरातून निघालो आहे, 11 वाजता निघालो आहे. तर 11 वाजता आम्ही घरातून निघालो. तिथून आम्ही आरवलीतून तुरणमध्ये गेलो. तुरणमधून माझ्या मित्राला पिकअप केलं आणि तिथून आता आम्ही चाललो आहे. तर आता आम्ही निघून आलो आहे. आता आम्ही डिंगणे पुलावरती आहोत, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही डिंगणीच्या पुलावरती आहोत. खूप ऊन देखील आहे. तर आता आम्ही इथून चाललो आहे पुढं. तुम्हाला आधी माझे मित्र दाखवतो. तर हेच ते 3 मित्र आहेत जे आम्ही पार्टीला गेलो होतो. तर यांच्यासोबत आज मी गणपतीपुळ्याला चाललो आहे. तर आम्ही निघालो आता. थोडा टाईम देखील झाला आहे. तर आम्ही आता चाललो आहे. चला तर मग प्रवास चालू झाला आहे. तर मित्रो, आता आम्ही आलो होतो डिंगणी पुलावरती. तर डिंगणी पुलावरती आम्ही थांबलो आहे. थोडा पाण्याचा व्ह्यू बघितला, थोडा इथला निसर्गाचा व्ह्यू बघितला, थोडं ऊन देखील आहे तरी देखील आम्ही आता आलो आहे. तर आम्ही आता चाललो आहे पुढच्या प्रवासाला. चला तर मग इथून आता आम्ही चाललो आहे. चला तर मग भेटूया, जाऊया गणपतीपुळ्याला. चला तर मग. काय बोलतोयस? आता वाजलेत 1:53 झालेत. 2:30ला आपण पोचू. सनसेट बघायचं निघायचं. चला तर मग जाऊया गणपतीपुळ्याला. जायला घेऊ काय आणि मग काय पण तुझ्या आवडीचा बरं आहे ना. तर फायनली आम्ही आता इथं आलो आहे. तर थोडं ऊन लागतं आहे म्हणून आम्ही थोडं स्प्राईटच्या बॉटल घेण्यासाठी आलो इथे. तर 1-2 बॉटल घेतो जेणेकरून उन्हातून थोडं बरं वाटेल. घे कुठलं तरी. किती घेतोय? 2 बस झाले. दोनच आणलं. फायनली घेऊन झालंय आता सगळं. आता आम्ही चाललोय वरती. चला तर मग निघूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रो, आताच आम्ही डिंगणी पूल क्रॉस करून वरती आलो आहे. तर थोडा बहुत प्रवास झाला आहे आमचा. तर आता आम्ही इथून चाललो आहे पुढं. तर थोडं ऊन आहे म्हणून आम्ही आता मगाशी जे कोल्ड्रिंक्स आणि वेफर्स घेतले खाण्यासाठी आम्ही आता इथे थांबलो आहे. बघू शकता रस्ता सगळा सुनसान आहे. इथं कोणच नाही, एका दुसरी गाडी आहे इथे. आता आम्ही इथे थांबलो आहे. तिथे थांबून आम्ही आता थोडा तो कोल्ड्रिंक्स वगैरे पितो जेणेकरून थोडं बरं वाटेल उन्हातून. चला तर मग. प्रवास थोडा लांबचा आहे, थोडं लवकर निघायला पाहिजे होतं, पण असो तर निघालो तर पूर्ण करणारच. कारण आम्ही 3 जण म्हटलं तर आम्ही काही करू शकतो. कारण आमचं 3घांचं त्रिकूट आहे, तुम्हाला माहितीच असेल. जिथं जिथं आम्ही जातो 3घच जातो. बाकीचे मित्र आहेत पण ठीक आहे, कधी कधी येत नाही ना. आम्ही बोललो की सगळीकडे जातो. तर आता प्रवास चालू केला आहे, तर आता जायला पाहिजेच. रस्त्यावरती कोणच नाही आता. आम्ही आता निघालो आहे. चला तर मग. खाऊ दे तो काय फोड फोडायचं. चीयर्स. तर मित्रो, फायनली आता आपण एवढ्या प्रवासानंतर पोहोचलो आहे. तर आता 8 किलोमीटरवरती गणपतीपुळा होता, तुम्ही मागाशी बघितलं असेल. तर आता आम्ही आलो आहे. आता काहीच वेळामध्ये आम्ही गणपतीपुळ्यामध्ये पोहोचणार आहे. तर थोड्या वेळ आता इथे थांबलो. तर आता आपल्याला मस्त असे व्ह्यू बघायला भेटणार आहेत पुढे. तर चांगल्या प्रकारचे व्ह्यू आपण बघणार आहे पुढे. तर चला तर मग पुढे जाऊया. चला मग. आता समुद्र दिसायला लागेल काय. आता इथून पुढे सगळे व्ह्यू आपल्याला दिसतील ना समुद्राचे. सुरुवात झाली. तर फायनली आता आपण पोचलो आहे. तर इथून आता आपण पुढे जाणार आहे. तर आपल्याला आता बीच, त्या ठिकाणी समुद्र आहे, तर त्या प्रकारचे चांगले व्ह्यू आपल्याला आता बघायला मिळणार आहे. तर बघूया आपण. थोडं ऊन देखील आहे. आता आपण इथे आलो आहे, नक्की बघूया. व्ह्यू आता बघायला भेटणार आपल्याला. आणि ठीक आहे, तर प्रवास खूप झाला ना आपला, त्यामुळेच बेस्ट वेल आमचं काम झालं होता.
सो गाईज फायनली आपण आता इथे पोहोचलो आहे. तर पुढे पोलीस आहेत त्यामुळे आम्ही आता इथे थांबलो आहे. तर माझे 2 मित्र पुढे गेलेत बाईक घेऊन. तर आम्ही ट्रिप्स होतो म्हणून आम्ही आता इथे थांबलो आहे. तर मी आता एकटा पाडून चालत जातो आहे. तर आता आपण आता पोहोचणार. चला तर मग पुढे जाऊया. मित्र तुम्ही बघू शकता एक सहल आले या ठिकाणी छोट्या मुलांची. तर मित्र फायनली आता आम्ही आतमध्ये आलो आहे. तर माझे मित्र गेलेत पुढे बाईकवरून, मी पाडून चालत जातो आहे. तर फायनली आपण आता गणपतीपुळ्याला पोहोचलो आहे. बघूया पुढं नक्की काय होतं आहे. आज खूप गर्दी असेल, आज मंगळवार देखील आहे. फायनली आता आम्ही आलो आहे. जाऊया पुढं, मित्रांना भेटूया पहिला आधी. तर मित्र फायनली आपण आता गणपतीपुळ्याला पोहोचलो आहे. जसं मी बोललो 8 किलोमीटरवरती गणपतीपुळा होता. तर आता आपण आलो आहे, पोहोचलो आहे. तर श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थान या गेटमधून आपण आता आतमध्ये आलो आहे. तर माझे मित्र देखील इथे आले, त्यांना देखील मी आता भेटलो आहे. तिथं आता आपण पुढे चाललो आहे. ते पुढे जातो आणि दर्शन घेतो, कारण आज मंगळवार आहे तर थोडी गर्दी देखील असेल, खूप गर्दी देखील आहे. तर आता आम्ही चाललो दर्शनासाठी. चला तर मग दर्शनासाठी जाऊया. तर फायनली आता आम्ही चाललो आहे आतमध्ये दर्शनासाठी. गर्दी असेल आज, कारण आज मंगळवार आहे, बाप्पाचा दिवस. चला तर बघूया, गर्दी असेल तर देखील दर्शन घेणारच, कारण एवढा लांब आला, एवढा प्रवास करून उन्हातून, तर दर्शन तर घेणारच. हा आहे व्ह्यू बीचचा, तुम्ही बघू शकता. आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. आम्ही आता आलो इथे. तर बघूया, दर्शन घेऊया आज जाऊन. तर फायनली आता आपण देवळामध्ये चाललो आहे आतमध्ये. आता आपण इथे पोहोचलो आहे. तर दर्शन घेऊया आधी. चला तर आता आज जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्र गेलेत पुढे. चला तर मग. तर मित्र फायनली आपलं दर्शन करून झालं आहे. तर दर्शन घेतल्याच्या नंतर आतमध्ये मोबाईल घेऊन जात नाही, त्यामुळे आतला व्हिडिओ आपल्याला घेता आला नाही. दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही आता बाहेर आलो आहे. तर वाटलं होतं गर्दी असेल, पण आज गर्दी नव्हती. आता मी बाहेर आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू कशाप्रकारे. गणपतीबाचं एक मंदिर आहे खरंच. त्या मंदिराचं जे बांधकाम आहे, त्यानंतर रंगकाम आहे, ते खरंच एक वेगळंच आहे. तर फायनली आपण इथे आलो आहे. नक्की बघूया अजून काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा. तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप पाणी असतं. तर आता एवढं पाणी नाही या ठिकाणी. तर लोक देखील आहेत तिथे. तर हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. बघू शकता कशाप्रकारे त्याचा व्ह्यू आहे. का वेगळ्याच प्रकारे मंदिर बांधलेलं आहे. खूप लोक या ठिकाणी येतात लांबून लांबून. तर आज आपण आलो होतो गणपतीपुळ्यामध्ये दर्शनासाठी. दर्शन आपलं एकदम नीट झालेलं आहे. खरंच आज खूप बरं वाटतं आहे दर्शन घेतल्यानंतर. हॅलो एव्हरीवन. माझा मित्र खूप दिवसापासून ब्लॉग बनवतोय. सतत आम्हाला सांगत असतो की इकडे जाऊया तिकडे जाऊया. त्याच्याकरता आम्ही तिघंजण कधी तयार असतो की चल जायचं, तुझा ब्लॉग बनवायचा, आम्ही येतो फिरायला. तर त्याचं चॅनलचं नाव आहे, मला वाटते ग्लोबल बॉयज चौकीन ना. बरोबर, ग्लोबल बॉयज चौकीन. त्या चॅनलला तुम्ही खूप भरभरून प्रेम देत राहा. सतत त्याच्या पाठीशी कायम उभे राहा, एवढीच तुमच्या विनंती असेल. आणि त्याच्या ब्लॉग्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन सगळं देऊन टाका. खरंच त्याच्या मेहनतीला खरंच आमच्याकडून पण सॅल्यूट आहे, कारण तुझ्यासाठी आम्ही येतो भाव. कधी केव्हाही तुला ब्लॉग बनवायचं, आम्ही कधीही तयार असतो. खरंच, कारण आम्ही जो प्लॅन करतो ना, मेन प्लॅन हे करतात हे आमचे यश साहेब, जेणेकरून सगळे प्लॅन सक्सेसफुल होतात. आणि हे जे आमचे आहेत
हे आमचे गाडी मास्टर सोबत कायम असतो कायम. आमचं जे तिघांचं त्रिकूट आहे ते अलगच आहे. खरंच तुम्हाला खूप बघून देखील बरं वाटेल, कारण जी मैत्री आहे ना इतकी अतूट आहे ना ती कधीच तुटणार नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, खरंच बरं वाटलं मला. आज गणपतीपुळ्याला आलो तर बाप्पाकडे एकच विनंती आहे की आमच्या मैत्री पण अशीच राहू दे आणि याच्या मैत्री कायम अशी राहू दे, जेणेकरून आम्ही आता जसंच करतो तसं यापुढे करतील, यापुढे आमची भेट होईल. खरंच खूप बरं वाटतं आज. बाय बाय. फायनली दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलोय. तर आता आम्ही बीचवरती चाललोय सनसेट पर्यंत. खूप वेळ होईल ना? नाही, थोडाफार दिसेल आपल्याला, थोडाफार दिसलं तरी बस झाला. काय बोलतो मग ठीक आहे, थोडं आता ऊन आहे थोडं ना आपल्याला. तर आता आम्ही इथे आलोय, बीचवरती आलोय. तर दर्शन घेऊन झालंय, दर्शन एकदम नीट प्रकारे आम्हाला मिळालं. थांबूया ठीक आहे, थांबूया ना. त्यात थांबायचं 4 वाजेपर्यंत होईल. 4ला निघायचं. त्यापर्यंत आपल्याला थोडंफार ते बघायला मिळालं. बस 5:30ला होतो हा ना. सो फायनली आता आम्ही बीचवरती आलोय, बघू शकता. आता ऊन आहे ना बीचवरती आता आम्ही आलोय. तर बघूया लोक कशी प्रकारे मजा करतात. आपण देखील त्या ठिकाणी जाऊन थोडा फन करूया. चला इथं बनव इथं. तर आता आम्ही इथे गोळा खाण्यासाठी आलोय. तर मित्राला गोळा खायचा होता म्हणून आम्ही शॉप शोधत होतो, कुठे गोळा मिळत नव्हता. तर फायनली आता आम्ही इथे आलो, या ठिकाणी गोळा मिळतोय. तर प्रॉब्लेम असा आहे की दोघांना पण सर्दी झाली तरी देखील दोघं जण गोळा खात आहेत. मला नाही झाले, मी तर खाणार आहे. आणि एकाला सर्दी झाली तरी देखील तो गोळा खातोय. कारण निघाल्यापासून एकच बोलतो की मी गोळा खाण्यासाठी गणपतीपुळ्याला चाललोय. आणि एकाला तर खूप सर्दी झाली. हे बघू शकता, दोघं पण असे आहेत ज्यांना दोघांना पण सर्दी झाली. मी खात नाही आहे, हाच खातोय. हा ठीक आहे, तो नाही खात आहे, पण ह्याला गोळा सकाळपासून खायचा आहे. सकाळी 5 वाजता एवढा शिंकत होता तरी देखील आता गोळा खातोय. असं ते ठीक आहे, आता आलो तर खाऊया गोळा. तुला काला खाता पाहिजे होता ना? मँगो पण ठीक आहे, मँगोज घेऊया. मिक्स पण भेटतं सगळं. चालेल. मिक्स नको मँगोज. मँगो मिक्स कधी खाल्ला नाही रे, ट्राय करा. त्यामुळे ठीक आहे मँगो. ठीक आहे, मँगो कसा सूट होतो. काहीतरी वेगळं ट्राय कर ना. सगळं मिक्स कर. वेगळं करणार होतो पण नाही संपला, मग करणार काय. गर्लफ्रेंड पण नाही, गर्लफ्रेंड वगैरे काही नसतं रे लाईफमध्ये. हे लक्षात ठेवा. सो फायनली आता आपला गोळा रेडी होतोय. चला तर मग खाऊया तो. पहिले एक सिप मी मारतो सोबत. हा ठीक आहे, मार ना, बस काय. सो फायनली आपला गोळा रेडी झाला आहे. चला तर मग टेस्ट करतोय. पहिला टेस्ट करते माझा मित्र. सो नंतर मग मी पूर्ण वेळ तो खाणार आहे. फायनली आपला गोळा रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता गोळा रेडी झाला आहे. तर मित्राने ऑलरेडी खायला घेतला आहे तो गोळा. तर आपण असं नाही म्हणू शकते आपण गोळा खाणार आहे. तर आता आम्ही गोळा चोखणार आहे. खरं तर मराठी भाषेमध्ये त्याला चोखणं बोलतात. तर आता आम्ही खातोय म्हणजे चोखतोय गोळा. चला तर मग पहिला गोळा खाऊन घेऊया. तर मित्रो फायनली गोळा खाऊन झाला आहे. बघू शकता याचे ओठ देखील लाल झालेत. गोळा खाऊन झाला आहे. ऊन आहे म्हणून आम्ही आता इथे बसलो आहे. आमचा असा विचार आहे की आज आम्ही सनसेट बघून घरात जाऊ. बघूया. एक जण म्हणतो की थोडा लेट होईल, एकाला लवकर घरी जायचं आहे. पण ठीक आहे, आम्ही सनसेट बघूनच घरी जाऊ. ऊन आहे म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. दुसरं काय आता करणार नाही, इथंच थांबणार आहे. बघूया. नाही घोड्यावरती जाऊया बसायला. घोड्यावरती बसायला जायचं बोलतोय. ठीक आहे, मग जाऊया घोड्यावरती. राज बिल पे तू करायचा घोड्याचं. घोडे नक्की करशील काय? किती तेल आहे मला माहिती. तू सांगू शकतो. तिथे विचारायला लागेल आपल्याला आता. काय 150 रुपये 80 रुपये असेल मला. पण घोड्यावरती आता कशाला बसायचं? एकदा बारात जाईल तेव्हा बसायचं आहे ना आपल्याला. त्याला वेळ आहे बाबा. तुझं आयुष्य वेगळं आहे, आम्ही आयुष्य याच्यावरती बसू शकतो. बरोबर आहे. फायनली आपण आता आलो इथे. बघूया पुढे मग नवीन नवीन गोष्टी बघूया. तर आहे गणपतीपुळ्याचा बीच. आज जास्त गर्दी नाही तरी देखील खूप सारे लोक आहेत या ठिकाणी. मजा मस्ती करतायत. ऊन आहे तरी देखील मजा मस्ती करतायत. पण आपण आज इथे बसणार आहे फक्त कारण ऊन आहे म्हणून. सो पुढे जाऊया आपण पण ते बघूया. उन्हातून आले पण सनसेट बघूनच घरी जाणार आहे. तर मित्र जसे तुम्हाला मागची बोललो की आम्ही घोड्याच्या इथे गेलो होतो जाण्यासाठी, घोड्यावरती राईड करण्यासाठी. तर घोड्याला बघितलं तर घोडा थोडा अनकंट्रोल झाला होता. कारण आम्ही तिघंजण होतो ना, तर आम्हाला तिघांना घोडा घेण्याच्या मनस्थितीत नव्हता राईड करण्यासाठी. तर घोडा काय आम्हाला घेत नव्हता वरती बसताना. तर आम्ही ट्रायल मारला तर तो बोला की ठीक आहे राहू दे आता. तर आम्ही आता चाललो इथे. मित्र खरं सांगतो, तुम्हाला खरंच वाटत असेल तर खरंच सांगतोय मी. तुम्हाला जरी खोटं वाटत असेल तरी खरं आहे ते. तर ठीक आहे,
मी यांना बोललो आपल्या आता ज्या 2 टांगा आहेत म्हणजे आपण बोललो की चालतच जाऊया. सो आम्ही आता पुढे चाललो आहे. फायनली आता आम्ही चालत पुढे पुढे आलो आहे बीचवरती. बीच बघण्यासाठी, समुद्र बघण्यासाठी. उन्हातून थोडं चालताना त्रास देखील होतो आहे. तरी देखील आता आम्ही इथे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा बीचचा व्ह्यू आहे. तर त्या बाजूला लोक फन करत आहेत, पण या ठिकाणी आम्ही आता आलो. या ठिकाणी जास्त कोणी नाही. तर आता आम्ही इथे आलो आहे. थोडा व्ह्यूचा आनंद घेऊया. सनसेट होईपर्यंत तर आम्ही थांबणार आहे इथे. बघूया मग पुढे अजून काय होतं आहे. तर मित्र या ठिकाणी बीचवरती आलो होतो फिरायला. जसं की तुम्हाला मगाशी बोललो, या ठिकाणचा व्ह्यू आहे तो कशा प्रकारे व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. तर मी व माझे मित्र या ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतो बीचवरती. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तिथला समुद्र आहे. त्यानंतर आम्ही या बीचवरती थोडा वेळ फिरलो. उन्हामुळे थोडा वेळ थांबलो होतो या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे इथला बीच आहे, कशा प्रकारे इथला समुद्र आहे. त्यानंतर या प्रकारे वरती बघू शकता, वरती एक रिसॉर्ट असावं बहुतेक, ज्या ठिकाणी लोक स्टे करत असावी. तर आता थोडी आम्ही थांबलो होतो थोडा वेळ. तर पुण्यातून थोडा आता त्रास होतो आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. चला तर मग त्याआधी पुढे जाऊया आपण. चला मग. तर मित्र जसं की तुम्हाला बोललो मगाशी, आम्ही गणपतीवारातून बीचवरती फिरून झाल्यानंतर आम्ही आता घरी निघालो आहे. तर आम्ही त्या ठिकाणी जेवण्यासाठी हॉटेल्स शोधत होतो, पण आम्हाला हॉटेल्स अवेलेबल नव्हती, सगळीकडे बंद होती. तर आता आम्ही इथून चाललो आहे. तर आता आम्ही आलो आहे इथे कर्जोयाच्या पुलावरती. तर तिथून आता आम्ही मागझनमध्ये चाललो आहे. त्या ठिकाणी बघूया काही मिळालं तर हॉटेल वगैरे. तर इथे थोडा वेळ थांबलो होतो. चला तर मग पुढे जाऊया आणि बघूया नक्की. थोडा नाश्ता वगैरे करून घेऊया. चला तर मग. तर मित्र फायनली आता आम्ही एवढा प्रवास करून आता आम्ही तुरळमध्ये आलो आहे. तुरळमध्ये आम्ही आता चायनीजसाठी बसलो आहे. तर आता इथेच आम्ही थोडा चायनीज खाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही इथून घरी जाणार आहोत. थोडं उशीर देखील झाला आहे. मित्र आपला जो आजचा व्हिडिओ होता याच ठिकाणी मी आज थांबवतो आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग.